नागपुरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। यशोधरा नगर पोलिसांनी ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत गांजा बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक केली असून आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत यशोधरा नगर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे। दिनांक 28 मेच्या रात्रीपासून ते 29 मेच्या पहाटेपर्यंत पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी टिपू सुलतान चौक संघर्षनगर परिसरात निळ्या जांभळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पद हालचाल करणारे 3 इसम पोलिसांना दिसले। पोलिसांनी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। पंचासमक्ष बॅगची तपासणी केली असता एका कापडी पिशवीमध्ये होलसर हिरवट झाडपत्ती आणि बिया असलेल्या उग्रवासाचा गांजा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 1 किलोपेक्षा अधिक असून आरोपींकडून मोबाईल फोन आणि बॅगसह एकूण 35,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी हे तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी हा गांजा नागपुरातील शेख शाहरुख नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याची कबुली दिली असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। आरोपी हे आर्थिक कायद्यांसाठी गांजाची खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने हा मुद्देमाल बाळगत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। त्यांच्या ताब्यातून 1130 ग्रॅम प्रतिबंधित गांजा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। तसेच सदर इस्मानकडून एक रिअलमी कंपनीचा 10,000 रुपयाचा मोबाईल असा एकूण 35,950 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। यातील आरोपी हे तेलंगणा येथील असून त्यांनी इथून माल ज्याच्याकडून घेतलेला आहे त्याबाबत तपास सुरू आहे। आरोपींना सदर गुन्हे तपास कामी अटक करण्यात आलेला असून माननीय न्यायालयात हजर करून पुढील तपास करत आहेत। सदर प्रकरणात पुढील तपास चालू असून यामध्ये अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींनी जो प्रतिबंधित गांजा आहे ज्याच्याकडून घेतलेला आहे त्याचे नाव निष्पन्न झालेले आहे व त्याचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत। यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे। नागपुरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांची ही कारवाई भविष्यातही अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे।